नमस्ते ताईंनो, स्वागत आहे तुमचं नवीन संघटनेच्या आपल्या माझी अंगणवाडी आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी जयश्री बाबळे झावरे अहिल्यानगरमधून तुमचं खूप खूप स्वागत करते. आपल्या सर्व महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांच्या हितासाठी मदतनीसांसाठी आपली संघटना नेहमी काम करत असते. आपल्या ताईंनी आपल्या संघटनेवर जो अतूट विश्वास दाखवला त्याबद्दल मी आपल्या सर्व ताईंचं खूप खूप आभार व्यक्त करते ताईंनो. आणि आपल्या व्हिडिओला संपूर्ण महाराष्ट्रातून खूप प्रेम दिलं, विश्वास दिला आणि जास्तीत जास्त ताई संघटनेमध्ये आपल्या सहभागी देखील होत आहेत. त्याबद्दल देखील मी ताईंचं खूप खूप आभार व्यक्त करते. तर ताईंनो, आपल्या चॅनलवर ऑथेंटिक खरे व्हिडिओ दाखवले जातात, पाठवले जातात. याचा मला स्वतः अभिमान आहे की माझ्या ताईंना जी गेली 40 वर्ष परिस्थिती होती ती सुधारवण्याचा प्रयत्न माझ्या ताई करत आहेत आणि आता संघर्ष करायला माझ्या ताई तयार आहेत. कारण गेली 40 वर्ष जे संघटनांनी त्यांच्यावर लादलंय, जे माझ्या ताईंनी सोसलंय आणि जी माझ्या ताईंची लूट होत आहे त्याबद्दलही मी वेगवेगळे व्हिडिओ लावलेले आहेत. आणि माझ्या ताईंना आता विनंती केली आहे की तुम्ही आता अशा प्रकारची लूट थांबवा आणि नवीन जे आपल्याला वळण घ्यायचं आहे, जो संघर्ष करायचा आहे त्यासाठी आपण आता स्वतः लढायचं आहे, कुणावरही अवलंबून राहायचं नाही. तर नमस्ते ताईंनो, आजच्या व्हिडिओ लावण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे कालही देखील मी व्हिडिओ लावला होता त्या संदर्भात की अंगणवाडी सेविकांना मदतनीसांना वेळोवेळी योजनाबाह्य कामं लावली जातात. ठीक आहे, तर ती योजनाबाह्य कामं आपण करायची नसतात. संघटना देखील आपल्याला वारंवार सांगते की योजनाबाह्य कामं करू नका, परंतु आपल्या ज्या सेविका असतात, आपल्या ज्या मदतनीस असतात, कुठेतरी आपल्याला शासनाचा म्हणजे थोडक्यात दबाव असतो आणि दबावापायी किंवा म्हणजे एक भीतीपोटी आपल्या ताई देखील त्या काम करतात देखील, बरोबर ना. आणि करावंच लागतं, सगळ्यांना ते काम करावं लागतं. त्यामुळे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यात महत्त्वाच्या काही गोष्टी शेअर करायच्या आहेत, ज्या तुम्ही ऐकल्यानंतर इतरही ग्रुपमध्ये पाठवाल अशी अपेक्षा व्यक्त करते ताईंनो. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी कर्मचारी, अंगणवाडी मदतनीस ह्या शासनाचे मानधनी कर्मचारी नसून सालाचेच गडी आहेत. हे माझा कायमचा शब्द आहे. तर त्याचं कारणही तुम्हाला कळलंच असेल. आपल्या प्रशासनाचा कोणताही विभाग असो, अंगणवाडी सेविका असो, अंगणवाडी मदतनीस असो, यांना आपला महसूल विभाग, आपला आरोग्य विभाग, आपला वेगवेगळे जे काही म्हणजे आता मला आठवत पण नाही जेवढे विभाग असतात तेवढ्या सगळ्या विभागाच्या अंतर्गत निवडणूक आयोग असेल, वेगवेगळ्या विभागांद्वारे फक्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कामं लादली जात आहे. याचं जिवंत उदाहरण म्हणजे तुम्ही आता बघतच आहात की आपल्या ताईंना BLO म्हणजे जे बूथचे लीगल ऑफिसर असतात बूथचे, ते BLOचं काम दिलं जातं आहे, जे आपल्यामध्ये नाही आहे. निवडणूक आयोगाचं कोणतंही काम करण्याची तरतूद कुठेही आपल्या योजनेमध्ये लिहिलेली नाही आहे. उलट या योजनेचे कामं करू नये याच्या संदर्भात आयुक्तांनी एक नवीन पत्र निर्गमित केलेलं आहे. प्लस केंद्र शासनाचा आपल्या डॉक्टर अनुप कुमार यादव यांच्या नावे आपल्याला एक केंद्र शासनाचा GR देखील उपलब्ध आहे. तो संघटनेच्या ग्रुपवर मी टाकलेला आहे. त्यामुळे मला संघटनेच्या वतीने माझ्या ताईंना एकच विनंती करायची आहे की तुम्ही हे काम करायचे नाही आहेत. जर तुमच्यावर या कामासाठी जबरदस्ती होत असेल तर तुम्ही त्यासाठी GR दाखवू शकता. आपल्याला आता केंद्र शासनाचा GR देखील उपलब्ध आहे. तो तुम्हाला हवाच असेल तर तो मी युनियनच्या ग्रुपवर टाकलेला आहे, तुम्हाला मी तो उपलब्ध करून देते. तर दुसरं म्हणजे आता नवीन मागे व्हिडिओ टाकला होता की जनगणनेचं काम देखील आपल्याला लादलं जातं आहे, बरोबर. म्हणजे भारतीय निवडणूक आयोगाने सुद्धा आणि सांख्यिकीय विभागाने सुद्धा आपल्याला वेळोवेळी वेगवेगळी कामं सांगण्याचा प्रयत्न केला आणि यासाठी आपल्या ऑफिसची मदत घेतली आणि ऑफिसकडून अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंची माहिती मागून रीतसर त्यांना नावानिशी ऑर्डर पण काढल्या जातात.
कुठेतरी निश्चितच याच्यासाठी आपला ऑफिस पण जबाबदार असतं, आपलं कार्यालय जबाबदार असतं. कारण या प्रकारची माहिती पुरवणारचं एकमेव ऑफिस आपलं एकमेव केंद्र असतं. आता मागे तुम्ही बघितलं असेल ताईंनो, की आपल्या जे अधिकारी होते महिला बालविकास विभागाचे, त्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी संप केला होता आणि योजनाबाह्य कामांवर बहिष्कार केला होता, जेणेकरून त्यांना त्या कामावर म्हणजे त्या कामाचा त्यांना मनस्ताप झाला होता आणि त्यांना खूप त्रास होत होता त्या गोष्टीचा. आता बघा, त्या अधिकारी असताना त्यांना केबिनमध्ये बसून त्या कामाचा एवढा वैताग होत असेल, ऑनलाईन मीटिंग असेल, VC असेल, त्यांना देखील मॉनिटरिंग असतं, तर त्यांना त्याचा एवढा वैताग झाला. तर आपण फील्ड लेवलला काम करतो, आपल्याला त्या योजनांचा किती वैताग होत असेल. आपण तर लेकरं बाळं प्रपंच अंगणवाडीचं काम आपलं सगळं काही सोडून त्या योजनेच्या मागे लागतो. उदाहरणार्थ आत्ता मागे लाडकी बहीण योजना झाली, तर लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरताना सेविका मदतनीस सगळ्यांना केंद्रस्थानी धरलं गेलं, परंतु प्रत्यक्षात लाडक्या बहिणीचा लाभ देताना आपल्या मदतनीसताईंना 1 रुपया देखील लाभ दिला गेला नाही आणि जास्तीत जास्त फॉर्म भरण्याचं काम हे आपल्या मदतनीसताईंनीच केलं होतं. ज्या ठिकाणी सेविका अडाणी अशिक्षित होत्या, त्यांना ऑनलाईन काम जमत नव्हतं, त्या ठिकाणी आपल्या भरपूर मदतनीसताईंनी फॉर्म भरले, परंतु मदतनीसताईला 1 रुपयासुद्धा पैसे आले नाही. आणि याला जबाबदार फक्त शासन आहे. कारण की फक्त शासन गाजर दाखवतं आणि सेविकाताईंना मोबदला देत नाही, मदतनीसला देखील तेवढ्या त्या कामाच्या त्या पटीत मोबदला देत नाही ताई. त्यामुळे आपणच याला कुठेतरी दोषी आहे. संघटना वारंवार सांगते हे काम करू नका, ते काम करू नका, याला विरोध करा, त्याला विरोध करा, पत्र पण देतो आपण, पण भरपूर वेळा असं झालं आहे की आता प्रधानमंत्री मातृवंदन योजनेचंच बघा, की योजनेने संघटनेने पत्र दिलं होतं, आयुक्तांनाच दिलं होतं मंत्रालय लेवलला, की आम्ही हे काम करणार नाही म्हणून. तरी आपल्यातील ताईंनी बऱ्याच ताईंनी हे योजनेचं काम करण्यास सुरुवात केली की या योजनेचे पैसे येतील म्हणून. आता तशा सूचना देखील आलेल्या आहे की या योजनेचे पैसे मिळणार आहेत. तर या योजनेचे पैसे मिळणार आहेत म्हणून भरपूर काम करणाऱ्या ताई आहेत आणि परंतु ह्या योजनेबाह्य कामं आपल्यावर लादली जातात म्हणून देखील तक्रार करणाऱ्या ताई आपल्याच आहेत. म्हणजे कुठेतरी आपल्यामध्ये एकजूट कमी आहे, कुठेतरी आपल्यात एकात्मता कमी आहे, आपल्यात विश्वासाचा अभाव आहे. तुला मला असं करण्याचं सेविकांचं काम आहे. कुठेतरी आपल्याच ताईंना मागे खेचण्याची प्रवृत्ती आहे, त्यामुळे आपल्यामध्ये एकजूट काय होत नाही. ताईंचाच ताईंवर एकमेकांवर विश्वास नसल्यामुळं आपल्या एकजुटीचा नसल्याचा फायदा हा शासनाने घेतला आहे, हा अधिकाऱ्यांनी घेतला आहे आणि त्यामुळे हा वर्ग अजूनसुद्धा चतुर्थ श्रेणीत नाही आहे, जैसे ते आहे. जुन्या संघटनांनी देखील तुम्ही एकत्र नसल्याचा फायदा घेतला आहे आणि एवढ्या प्रकारे शिकूनसुद्धा तुमचा काही उपयोग झालेला नाही आहे. त्यांना पाहिजे तेवढा पैसा ते उकळतात, पाहिजे तेवढी रक्कम मागतात आणि तुम्ही खुशाल ती पैसे देतात. आज 40 वर्ष झाले ते तुमच्या जीवावर जगतात, ते त्यांची दुकानदारी चालली आणि तुम्ही खुशाल त्यांना ते पैसे देतात. तुमच्या कष्टाचा 1-1 रुपया तुम्ही देताय. 1 रुपयासुद्धा देताना संघटनेला विचार करून द्या ताईंनो. तुम्हीसुद्धा संपामध्ये सहभागी होता आणि मग तुम्ही लढा निधी का द्यायचा? आणि जरी तो दिला तर तो मापात असावा, तो प्रमाणात असावा. आता मला सांगा, केंद्राचं मानधन मदतनीसताईंना आलं आहे 2250 रुपये आणि सांगली, सातारा यांच्या काही भागात सीटू व आयटकने पैसे मागितलेत 5000 सेविका आणि 3000 मदतनीस. आता मला सांगा, केंद्राचा वाटाच 2250 आला आहे मदतनीसला, तर 3000 रुपये मदतनीस कुठून भरणार? म्हणजे तिला काही लेकरं बाळं प्रपंच काहीच नाही का? तर अशी वाईट अवस्था आपल्या ताईंची सध्या आहे. अनेक योजनांचं प्रलोभन शासन देतं आहे आणि प्रत्यक्षात मात्र हाती गाजर पडल्याशिवाय राहत नाही. आता याचं ताजं उदाहरण म्हणजे मागेच आता व्हिडिओ लावला होता मी की जनगणनेसंदर्भात. तर जनगणनेच्या व्हिडिओचे मी सांगितलं होतं की 10,000 रुपये एक मोबदला मिळणार आहे. ज्या ताईंना ऑर्डर येणार आहे त्यांना 10,000 रुपये मोबदला मिळणार आहे. परंतु आपल्या ताईंचा याच्यावर विश्वास नाही आणि साहजिकच का असावा, कारण अनेक योजनांची कामं आपल्या ताईंवर लादलीत, परंतु त्यांचा 1 रुपया देखील आपल्या ताईंना मिळालेला नाही आहे. मग अशा अवस्थेत साहजिकच त्यांचा विश्वास बसूच शकत नाही ना. तर तसं पाहायला गेलं तर जनगणनेचं काम आपला संबंध नाही आहे, BLOचं काम आपला संबंध नाही आहे, निवडणूक इलेक्शन ड्युटीचा आणि आपला काही संबंध नाही आहे, लाडकी बहिणीचा आणि आपला काही संबंध नाही, लाडका भाऊ नाही, लाडकी लेक नाही, शासनाच्या कोणत्याही योजना असल्या तरी त्यांचा आणि आपला थोडासुद्धा संबंध नाही. कारण
आपण शासनाचे कोणतीही योजना राबवणारे रोबोट नसून आपण शासनाचे पूर्ण शासकीय कर्मचारी तर आपण नाहीच, मानधनी कर्मचारी आहे, जे आपलं काम प्रामाणिकपणे करतात, आपल्या अंगणवाडीतील चिमुरड्यांना शिकवतात, पूर्व प्राथमिक शालेय शिक्षण. आपली सेवा आणि उद्दिष्टे पूर्ण वेगळी आहेत ताईंनो. सेवा व्यतिरिक्त आपल्याला आपला विभाग किती कामे लावतो, सरकार किती कामं लावतं. आणि आता वेगवेगळे व्हिडिओ तुम्ही बघताय ताईंनो, चॅनलवर बघताय. परत तुम्हाला सांगते, तुम्ही म्हणजे आपल्या महिला बालकल्याण मंत्रीची व्हिडिओ बघत असाल. आता मागे येतो मेघना दीदी बोर्डीकर यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. म्हणजे वेगवेगळे नेते मंडळी आपल्याला वेगवेगळे आमिष दाखवतात. आपल्या फक्त सांगतात. आता महिला बालकल्याण मंत्री तर सारखं त्यांच्या भाषणामध्ये एकच उल्लेख करतात, आमच्या अंगणवाडी ताई हे काम करतात, आमच्या अंगणवाडी ताई ते काम करतात, आमच्या अंगणवाडी ताई असं तसं म्हणजे फक्त हरभऱ्याच्या झाडावर चढून देण्याचं काम करतात. प्रत्यक्षात हा कर्मचाऱ्याची काय व्यथा आहे, प्रत्यक्ष हा कर्मचारी कसा जगतोय याच्याशी मात्र त्यांना काही घेणं देणं नाही आहे. कारण की या कर्मचाऱ्यांची काय व्यथा आहे, यांच्या काय अडचणी आहेत, या गेली 40 वर्ष समजणारा अजून कोणीही आपल्याला मिळालेला नाही आहे ताईंनो. हेही लक्षात घ्या तुम्ही. कारण संघटना याच्यामध्ये महत्त्वाचा रोल प्ले करतात. आजवर कुंपणानेच शेत खाल्लेलं आहे. आपलं संघटन करणाऱ्या, आपल्यासाठी लढणाऱ्या ज्या संघटना आहे, यांनीच आपल्या महिलांना लुटलंय. त्याच्यामुळे बाकीचं शासन आणि बाकीचं प्रश्न याच्यामध्ये येतच नाही ताईंनो. त्यामुळे आत्तापर्यंत जी परिस्थिती झाली ती बदलणं देखील खूप गरजेचं आहे. योजनाबाह्य कामं करायची नाहीत, हा एकजुटीने निर्णय घ्या. त्यासाठी संघटना कायम तुमच्या पाठीशी आहे. त्याच्या संदर्भात वारंवार लागणारी पत्र, GR आपल्याकडे अवेलेबल देखील आहेत. परंतु तुम्ही संघटनेचं न ऐकता काम करायला सुरू करतात आणि त्याचा त्रास अख्ख्या महाराष्ट्रातील ताईंना होतो. त्यामुळे ज्या 4 ताई या बाहेर पडतात संघटनेच्या, त्यांच्यामुळं सगळ्या महाराष्ट्रातील ताईंना वेठीस धरलं जातं आणि कुठेतरी एकजुटीचा अभाव आपल्यामध्ये बघायला मिळतो. खरं तर तुम्ही अशा स्वयंसेविका असतील, वेगवेगळ्या गटातील कंत्राटी कर्मचारी असतील, तुम्ही यांचा आदर्श घ्या. जर एकजुटीने एक कामावर बहिष्कार केला तर त्या पूर्ण त्या कामावर बहिष्कारच करतात. आपल्याला सांगितलं ऑनलाईन कामावर बहिष्कारा, आपल्या निम्म्याताई बहिष्कार घालतात, निम्म्याताई माहिती भरून बसतात. मग अशा प्रकारचं वागणूक जर तुमची असेल तर तुमची एकजूट होऊ शकत नाही. आणि तुमची एकजूट झाली नाही तर तुमची परिस्थिती देखील बदलू शकत नाही. मान्य आहे तुम्ही खूप म्हणजे परिस्थितीत संघर्ष करत असाल, तुम्हाला पैशाची गरज आहे, मानधनाची गरज आहे. परंतु जर तुम्हाला परिस्थिती बदलायची असेल तर तुम्हाला सुद्धा बदलावं लागेल ताईंनो. याच्यावर कुठंतरी तोडगा काढावा लागेल आणि हा तोडगा काढण्यासाठी तुम्हाला आता आपल्या एकजूट करावी लागेल. आणि एकजूट करून तुम्हाला आपल्या ह्या न्याय हक्काच्या लढाईमध्ये नवीन संघटनेची साथ द्यावी लागेल. आणि साथ दिल्यानंतर तुम्हाला जी संघटना सांगते त्याचं मार्गदर्शन करावं लागेल. कारण की तुमच्यावर अन्याय होतो आहे, विशेषतः आपल्या मदतनीस ताईंवर अन्याय होतो आहे. वेगवेगळ्या कमेंट्समधून वेगवेगळ्या व्हिडिओ खाली आपल्या मदतनीस ताई कायम लिहितात की ताई मदतनीसांबद्दल बोला. आता मदतनीसांबद्दल बोला म्हणजे सेविकेचं जर मानधन वाढलं तर आपोआप आपल्या मदतनीस ताईचं मानधन वाढणारच आहे, काळजी नसावी. आणि मला माहीत आहे की मदतनीस ताईला एवढं कमी मानधन आहे की तिचं जगणं खूप मुश्किल आहे, एवढं पण देखील कळतं आहे. तर ज्या वेळेस आपली मानधन वाढ होणार आहे, केंद्राच्या मानधनाचा आपल्याला पाठपुरावा करायचा आहे, उन्हाळी सुट्टी मंजूर करायची आहे, आपल्यापुढे भरपूर आव्हान आहे. आणि एवढं सगळं करत असताना तुम्ही फक्त एकजुटीची अपेक्षा करतोय आणि संघटनेला सहकार्य करूची अपेक्षा करतोय. संघटनेमध्ये तुम्ही सदस्य झालं पाहिजे, संघटनेमध्ये राहिलं पाहिजे, अधिकृत सदस्य नोंदणी करून संघटनेला सपोर्ट केला पाहिजे, तर ह्या पुढे काही गोष्टी मार्गी लागतील. आणि जर तुम्ही मनावर घेतलं नाही तर काही उपयोग नाही. जी परिस्थिती 30-40 वर्ष तुमची होती तीच भविष्यात पण राहील आणि तुमचं वाली कोणीच नाही राहणार. जर तुम्ही स्वतःसाठी नाही लढले तर ब्रह्मदेवसुद्धा तुम्हाला येऊन काहीच तुमची परिस्थिती बदलू शकत नाही ताईंनो. त्यामुळे माझी ह्या अशा अनेक व्हिडिओमधून तुम्हाला मी नेहमी मार्गदर्शन करत असते. माझे विचार जर तुम्हाला पटत असले तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा की माझं काय चुकतंय किंवा काय मला मार्गदर्शन करायचं असेल तर ते पण सांगू शकता. परंतु हात जोडून तुम्हाला विनंती ताईंनो की आता एकजूट करा. एखाद्या कामाला नकार द्यायचा असेल तर नकार द्या. कोणी तुम्हाला कामावरून काढून टाकू शकत नाही. त्यासाठी संघटना भक्कम आहे.
कुठलीही ऑर्डर येऊ द्या, कुठलंही योजनाबाह्य काम येऊ द्या, संघटना तुमच्या कायम पाठीशी आहे. फक्त तुम्ही संघटनेतून बाहेर पडू नका. त्यामुळे शासनाला पण व्हिडिओच्या माध्यमातून हीच विनंती असेल की अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंना योजनाबाह्य कामं लादू नका आणि ती आम्ही आता इथून पुढे स्वीकारणार देखील नाही. तर अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल ताईंनो, तर मोठ्या प्रमाणात व्हिडिओ शेअर करत राहा. माझे विचार पटले तर कमेंट करत राहा आणि अशाच ऑथेंटिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र ताईंनो.